आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी विविध ठिकाणची पाहणी केली। यावेळी त्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळे तसेच वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली। यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालय आदीबाबतची माहिती घेऊन सूचना केल्या। भक्तिसागर येथे वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली। वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाखरी येथे वॉच टॉवर उभे करावे तसेच भक्तिसागर येथे हायमास्टची संख्या वाढवावी तसेच पायाभूत सुविधा सहज आणि सोप्या पद्धतीने भक्तांना मिळाव्यात याबाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या। यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। वाखरी पालखी तळ, भक्तिसागर, नदीपात्र या ठिकाणी प्रशासनाकडून भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली। तसेच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मंदिर समितीकडून दर्शन रांगेत विश्रांती कक्ष स्थापन करण्यात येतात। दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन जलद व सुलभ व्हावे यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाची तसेच देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर कामाची पाहणी कार्तिकेयन एस यांनी केली। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी वाखरी पालखी तळ, विसावा मंदिर, भक्तिसागर 65 एकर, रिद्धी सिद्धी दर्शन मंडप, दर्शन रांग, स्काय वॉक, चंद्रभागा वाळवंट, ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच मंदिर व मंदिर परिसराची पाहणी केली।